पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर रोहित पवारांनी वक्तव्य केलंय. सरकारनं कायदा सुव्यवस्था सुधारण्यावर लक्ष द्यावं. रोहित पवारांनी महायुती सरकारला टोला लगावलाय. रोहित पवारांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांनी प्रत्युत्तर दिले. रोहित पवारांच्या आजूबाजूला शेकडो गुन्हेगार असून 2019 मध्ये रोहित पवार निलेश घायवळच्या मदतीने आमदार झालेत. पडळकरांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केलेत. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुमच्याकडे पॉवर आहे. तुम्ही होम मिनिस्टर आहात, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. त्यामुळे या पॉवरचा वापर एखाद्या नेत्याला जो लोकांच्या बाजूने गुन्हेगारीच्या विरोधात तिथं बोलतोय याचा आवाज बंद करण्यापेक्षा त्यांना विश्वासात घ्या आणि गुंडागर्दी आणि गुन्हेगारी या पुण्यातून कशी हद्दपार होईल यासाठी प्रयत्न करा. पण तसं कुठेही प्रयत्न करताना आपल्याला हे सरकार दिसत नाही. आणि अजून एक गोष्ट आपण समजून घ्या की 12,500 सिरियस गुन्हे हे या शहरामध्ये आणि या भागामध्ये तिथं नोंद झालेले आहेत. म्हणजे पूर्वी हे विद्येचं माहेरघर असं समजलं जायचं, ते आज गुंडागर्दीचं हे माहेरघर आहे का असं कुठंतरी आता म्हणावं लागतंय. रोहित पवार हा धुतल्या तांदळासारखा वागतोय. खरं तर हा अत्यंत बरबडलेला माणूस आहे. याच्या आजूबाजूला शेकडो, अत्यंत जबाबदारीने मी बोलतोय, शेकडो गुन्हेगार आहेत ज्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे, ज्यांच्यावरती खुनाचे खटले आहेत. असे शेकडो लोक याच्या सोबत फिरतात. 2019ला हाच रोहित पवार निलेश घायवळच्या मदतीनं आमदार झालाय, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मग तेव्हा निलेश घायवळ गुंड नव्हता का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.